संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे. मी सांगेल तुम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा अधिकार आहे दादा. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव लई चुकलं असेल तुम्हाला. काही लोक टाळ्या वाजवा बरी आशा पाहतात दिसते. पण बरं वाटलं पहा तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आता बरं वाटतंय की नाही. विठ्ठल विठ्ठल संत नामदेव महाराजांचा अधिकार कीर्तन करावं इथपर्यंतच मर्यादित नाही. जगाचा मालक नाचता नाचता देवाचा गळला पितांबर त्याच्या पुढे सांगितलंय फिरविले देवळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. आणि त्याच्याही पुढे नहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दाखवता का मग तुम्ही देवाला नैवेद्य. नामदेव महाराजांच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खायचा. दाखवता देवाला नैवेद्य. खोटं बोलायचं नाही. जे खोटं बोलतील एकमेकीच्या शेजारण्याची शपथ आहे तुम्हाला. नैवेद्य दाखवता का देवाला. माझी शपथ घेऊन सांगा. भाजी करताना तुम्ही आजी शेंगदाणे घालता भाजीला नारळ खोबरे घालता. भाजी करताना तुमचा हात किती वेळ तुमच्या तोंडाकडे जातो. खरं खरं सांगायचं. जगाचा मालक नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खायचा. भगवान परमात्माची प्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायचं असेल उत्तम अधिकार सांगितलं जातो. ज्ञान होय मुडा अति मूर्खत्या. दगडाला ज्ञान प्राप्त झालंय तुम्ही आम्ही माणसं आहोत आपल्याला काय ज्ञान प्राप्त होणार नाही. अंतःकरणात भाव तसा पाहिजे. कारण माऊली ज्ञानोबा यांचा अधिकार आहे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव. ज्ञानाचे प्रकार तीन आहे. एक आहे आज्ञ दुसरा एक तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आज्ञा कुणाला म्हणावं. महिला मंडळ तुमच्या घरातलं लहान लेकरू एखाद्या मोठ्या माणसाला जर बोललं नको त्या गोष्टी त्याने केल्या अपशब्द बोललं त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका तो आजवून आज्ञानी आहे. बरोबर. आज्ञा. तज्ञ कोण. तुम्हाला जर हाडाचं ऑपरेशन करायचं असेल कुठं जाल. डोळ्याच्या दवाखान्यात. कुठं. हाडाच्या स्पेशल हाडाच्या दवाखान्यात. मला सांगायचं काय तुम्हाला जे डोळे चेकअप करायचे असतील स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जावं लागेल. ज्या डॉक्टरांनी एका विषयावरती PhD केली आहे सखोल अभ्यास केला. एका विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ. पण सगळ्या विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. त्याच भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा देतात. म्हणून ज्ञानी यांचा राजा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सगळ्यात सोपा परमार्थ सांगितलाय. कोणी. कांदा मुळा भाजी ओगी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला संत. कोण होते. सावता महाराज. कोण म्हणलं पाप्याचा बाप. सावता माळी. हा तुम्हालाच कळलं ना काय चाललंय नेमकं. संत सावता महाराजांचा अधिकार. सावता महाराज सांगतात विठ्ठल जळीस तरी भरला रीता ठाव नाही उरला किंवा सर्वागटी राम देहाधिक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी नाहीतर देवनाटाला नाना परी देवनाटाला नाना परी. दुसरा परमार्थ करण्याची गरज. मग खरोखर सांगायचं तुम्ही करता का प्रामाणिकपणे काम. रोजानं जाता आपल्याकडे शेतात कामाला. रोज काय म्हणतात इकडे रोजानच म्हणतात बरोबर ना. स्वतःच्या शेतात कामाला जर गेले तुम्ही स्वतःच्या रोजानं सांगत नाही तर दिवसभरात किती वेळा पाणी पिता किती वेळा जेवण करता तुम्ही स्वतःच्या शेतात गेल्यावर. हो आजी एकदा
तांबूक सुद्धा कळत नाही काय काय बाईला, खरं का नाही केसराबाई? हा, तांबूकही कळत नाही. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात रोजाने गेल्यावर. कसे पेट असतील तुमचे तुम्हाला माहिती, त्याच्या पुढचं मी नाही सांगत. मला सांगायचं काय तुम्हाला, दिलेली कामं फक्त प्रामाणिकपणे करावीत आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाचं नाक आहे, वारकरी संप्रदायाचा कळस. माणूसही सुंदर दिसतो, पण कधी माणसाची सुंदरता त्याच्या नाकावरून ठरवली जाते. खरे काळा सावळा असू दे माणूस, नाका डोळ्यात चांगला असेल तर लोक म्हणतात ताई काळा सावळाचं पण नाका डोळ्यात चांगले, म्हणता की नाही? म्हणता की नाही? पप्याचे पप्पा पप्याला पोरगी पाहायला जा, अगोदर नाका डोळ्यात पहा. नाक महत्वाचं आहे की नाही? नाकाला शेंडा पाहिजे, बरोबर का? नाक नसेल तर पोरी भेटत. आता कशाही चालतं, तुम्ही बाजूला सोडा. लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे पाय आहे का? म्हटलं आमच्याच गावातले 60 राहिलेत अजून, भेट ना पा. गावागावात टेम्पो निघायला लागले. लग्न होतात कोणचे? जे सप्ताहात येऊन बसतात कीर्तनासाठी, त्यांचे लग्न होतात. जे आई वडिलांची सेवा करतात, जे स्वतःच्या पायावर उभे आहेत, त्यांचे लग्न होतात. पण जे रोज बिना कामाची या गल्लीतून त्या गल्लीत, त्यांच्यासाठी उपाय. त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, अशा आडवा भस्म लावायचा. बम्मा मोले टेकरी वाले कैलास के राजा चिलिंग मारे ताजा दम लगन आजा की चलो हिमालय के गुफा. लग्न होणं कठीण आहे सध्याच्या काळात. आणि ज्यांचं रखडलं त्यांचं लय. तुम्हाला जरा सांगते, एका मुलाची सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची. दादा तारीख काढायची होती तर त्या पोरीच्या आईनं ते पोरगं पाहिलं, म्हणजे पोराच्या सासूबाईनं. ते पोराची सासूबाई म्हणे याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणे अगं तुला झालं काय नेमकं, कमा शेडेवणी कळलं, त्याला पोरगी द्यायची नाही म्हणे. अगं झालं काय तुम्हाला माहित नाही? ती पोरीचा बाप म्हणे अगं 1.5 लाख रुपये पगार, त्याला 50 एकरचा मालक येतो. खरंच सगळं चांगलं म्हणे, घरी 3 मजली बिल्डिंग आहे, पण तुला द्यायची काय असं का म्हणते म्हणे? त्याला द्यायची नाही म्हणे. तुम्ही इकडे तुमच्या कानात. अगं झालं, तुम्ही इकडे तुमच्या कानात सांगते म्हणे. आज झालं काय नेमकं बाबाची माया? तुम्ही इकडे तुमच्या कानात, तुम्ही इकडे. झालं काय? तुम्ही इकडे. बोलायची पद्धत वेगळी असते, बोलता की नाही? खरं बोलायचं. हा तुम्ही इकडे म्हणे. जवळ आले हळूच सांगत, तुम्हाला माहित नाही म्हणे हे मला पाहायला आलं. म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचंय मला. ज्यांचे रखडले त्यांचा अवघड आहे. नाकाला शेंडा पाहिजे, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहिलं तर कळलं तुम्हाला, 5G ची रेंज पाहिजे. हा नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. तुम्हाला उदाहरण सांगते, बाई होती काळी टूप, ढेकळ टाकले करू खायला नाही याची आजी. भाकरी करायला बसली, भाकरी अशा भाकरी जिला सर्दी झाली तिने कधी भाकरी करायला बसायचं? ती भाकरी करायला बसली, बरं बसली तर बस ना का आजी, तिला सर्दी, नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. कुणीकडून 2-4 माशांनी नागाच्या समोर तिच्या गंग गंग आशी असं केलं तिनं. परत पिठात पप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खायचा, सावध करते तुम्हाला आजपासून. काय कधी काय करतील हे सांगता येत नाही. नाकाला धार पाहिजे, धार नाही. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे किंवा तू गीता तुला नेसी चरणी मस्तकाचे वीणे आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आली, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे. ज्या वेळेला पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी त्या रावळामध्ये, त्या देवळामध्ये पोहोचलेली आहेत. भगवान परमात्म्याचं दर्शन घेताना देवाकडे पाहिलं तर देवाची मान खाली झुकलेली होती. पहा, हळूच विचारलं, देवा दरवेळेला तो काही ना काहीतरी बोलता, का मान खाली झुकली आहे? तुकोबा 8वी पिढी आहे तुमची, अखंड भजन करता, एवढं पुण्य झालंय, ते ओझं झालंय डोक्यावरती, मान झुकले गेली, वरती मान होत नाही. काय करावं लागेल? काहीतरी मागावं लागेल. नाही मागू शकत. काही मागणे हे अमानुचित. वडिलांची रीत जाणत असे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, किंवा तुझी चरण सेवा साधावया. नाही मागू शकत देवा, मागावं लागेल. तुकोबार आहे, काहीतरी मागावं लागेल. भगवान परमात्माचा हट्ट पूर्ण करायचा. म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात, म्हणता काही मागा याची देगा
पण त्याच्या पुढे हे जी देगा म्हणजे तरी काय भगवंत विचारतात. तुकोबारायांनी सांगितलं भगवानाच्या पहिल्या चरणात भगवान परमात्माकडे मागणं मागतायत. हे चिदान देगा देवा तुझं विसरण व्हावा. ऐका ऐका जगद्गुरु तुकोबारायला भगवान परमात्मा हट्ट करतात. तुकोबा काहीतरी मागा काहीतरी मागा. पण आपल्याला देव कधीच मागा म्हणत नाही. म्हणतात तो कधी मागा म्हणत नाही तरी सुद्धा आपली अगोदरच यादी तयार असते. माणूस एवढा स्वार्थी आहे. अगदी काही कामाच्या निमित्तानं जरी अगदी एखाद्या दिवशी अचानक जरी मंदिराच्या समोर निघाला लक्ष गेलं देवळात तरी सुद्धा हात जोडतो. देव बाप्पा खुशाल ठेव एवढं तरी म्हटल्याशिवाय हात. एवढा स्वार्थी माणूस आहे. कायम मागतच राहतो. मनुष्य जे कधीच मागत नाहीत ते संत आणि जे मागत नाही त्याला सुद्धा मागण्याची आस धरणं हे भगवान परमात्मा आहे. की जे मागत नाही त्याला मागायला लावतात. माणूस हा कायम मागत राहतो. देवा हे पाहिजे ते पाहिजे मुलगी पाहिजे. मागता की नाही तुम्ही? मागावं पण काय मागावं कळायला पाहिजे. कोणी म्हणतं मुलगी पाहिजे कोणी म्हणतं गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी सगळं काही पाहिजे. एक म्हातारी होती कीर्तन संपलं माझ्याकडे आली. मला 2000ची नोट दिली तिनं. आहे का 2000ची नोट आहे का? तरी ऐका का तुम्ही? 2000 रुपये दिले. मला म्हणे ताई म्हटलं काय? म्हणे सुनबाईला 8वा महिना चालू आहे. म्हटलं मग? म्हणे सांगा मुलगा होईल का मुलगी? म्हटलं ते जर कळलं असतं मला 400 किलोमीटर अंतरावर कशाला आले असते? घरीच नसते बसले का मी. आजी म्हटलं आजी तुम्हाला काय पाहिजे? 2000चा प्रश्न होता. आजी म्हणे ताई मुलगा. म्हटलं आजी 100% मुलगा होणार 101% मुलगा. तुम्हाला नातूच होणार. आजी म्हणे ताई मुलगा नाही झाला तर? म्हणलं मुलगी होणार. मागावा नक्की पण कोणाला काय विचार ही काही मर्यादा असते की नाही? देवाला मुलगा मागा पण चांगला. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक जगाचा मालकाला आनंद झाला पाहिजे. मुलगी पाहिजे पण संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई सारखी. पुत्र देई ऐसा गुण राजाचा तिही लोकी झेंडा किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचं लेकरू पाहिजे. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रासारखा बाळ ध्रुवासारखा पाहिजे. भक्त प्रल्हादांच्या सारखा पाहिजे. आणि त्याच्याही पुढे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. चांगल्या विचाराचा. आज आपण पाहतोय देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पहा म्हणून तर आज अवघा महाराष्ट्र सध्या एकच म्हणतो पहा
तरी नादी लावतात आपल्याला अजून. जोरात नाही असं करतात नुसते. असं वाटलं पाहिजे लय जोरात म्हटले. एकदा तुम्ही समोरच्यासाठी एकमेकांसाठी जोरात टाळी वाजवा. मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा. दादा एक सांगणं असतं माझं पहा. लक्ष्मण महाराज नाटकं केल्याने कधी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. शिवजयंती साजरी करतात, डीजे लावून नाचणं ही शिवजयंती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणं महत्वाचं आहे. आज आपण काही खातून काही पितून काही करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक बाई प्रत्येकाला आई आणि बहीणच दिसली पाहिजे. ज्या वेळेला ही बुद्धी आपल्यात उत्पन्न होईल त्यावेळेला समजावं शिवक भक्त आपण ओरिजिनल आहोत. मला तुम्हाला एक सांगायचं भार. एक मुलगा होता, बसमधून निघाला. नेमकं त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र केलेलं होतं. नाटक जसा जिरेट ओवर ड्रेस घातलेला होता. नेमकं निघाला, बस मधून जात होता, पायाच्या आडी टाकून बसला. कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. यानं गुपचूप तिकीट काढव की नाही. तो काय म्हणतो कंडक्टरला, भाग्य आहे तुमचं राजा तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं राजा तुमच्या बसमध्ये आले. आता कंडक्टरला काय घेणं देणं का अशी आड राहणं तो बस उभी केली जिथं दुसरी गाडीच जात नव्हती. घंटी वाजवली आणि तो कंडक्टर काय म्हणतो, राजा हा घ्या मुजरा, गडाला उतरा खाली. मला सांगायचं काय, नाटक केल्याने होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणं महत्वाचं आहे. बऱ्याच बाईंना वाटतं आमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला यावा, येईल जन्माला, पण त्या अगोदर तुम्हाला मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. जिजामाता अगोदर आली पाहिजे की आजची जिजाऊ 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसली. खरं सांगते मी तुम्हाला. हा जिजाऊ तिकडून शहाजीराजे येणार, स्वतःच्या हाताने पाणी घेतात, हातपाय धुतं, स्वतःच्या हाताने चहा करतं, परत आणून देणार बॅचलर जाग्यावर जिजाऊला. खरंय की नाही. हळूच विचारणार, जिजा अगं जेवायला गेलंय का, अगं जिजा जेवायला काहीतरी जिजा जिजावलंय करून ठेवलंय किचन मध्ये, गिळा. येतील का छत्रपती शिवाजी महाराज येतील. चांगले विचार आणणं महत्वाचं आहे. बरं मालिका तरी पाहते कोणती. नाशिकच्या भागात कीर्तन संपलं आणि नेमक्या अगोदर कीर्तनाच्या अगोदर ते ताईला म्हटलं, ताई चला ना कीर्तनाला. ताई आले असते पण आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती, म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. खरं बोलायचं मला मालिका आहे की नाही. म्हातारे बाई सुद्धा मान हल्ली त्यात पाहत. मला सांगायचं काय तुम्हाला, संस्कार नावाची गोष्ट राहिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज येतील कशी. लहान लेकरं पहिल्या काळात पहा आजोबाच्या काकड्याच्या आवाजाला झोपीतनं उठायचे पहा. आता आम्हाला पावावाली उठी देते. झोपीतनं पावावाली खारीवालीच लेकराला उठवते. संस्कार नावाची गोष्ट नाही. पुण्यामध्ये कीर्तन संपून जेवायला बसले. एका ताईला म्हटलं चपाती वाढायला आली मला. म्हटलं ताई ती तशी पायात चप्पल. ती म्हणे ती वाढायची चप्पल. म्हटलं कशाची. ती म्हणे बाथरूमची वेगळी आहे, देवपूजाची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी म्हणे, ही वाढायची. म्हटलं हाणायची आहे की कधी. तुला सांगायचं का तुम्हाला, संस्कार नावाची गोष्ट नाही राहिलेली. मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रासारखा, बाळ ध्रुवासारखा, चांगल्या विचाराचा. मुलगी पाहिजे संत जनाबाई सारखी, संत मुक्ताबाई सारखी, संत बहिणाबाई सारखी. आताच्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या. एक होती सांगकामी, दुसरी कामी पाडी, तिसरी आगाव कामी, चौथा प्रकार आहे हुंदाडा. हल्लाई वाडीला माहिती असून तुम्हाला सांगते. विचार करा फक्त तुम्ही कोणते वस्तू प्रकार कुठं. भाकरी करायला मला सांगा आजी, पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या, चुलीवर केल्या जायच्या बघा. आता भाकरी करणारे फुगतात. भाकरी नाही राहिल्या, लक्षातही येत नाही कुठं कसं स्वयंपाक करावं, काय चालल्यास हॉटेलला जेवायला. मला सांगायचं काय तुम्हाला, संस्कार नावाची गोष्ट